नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे जी.के. 2 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भरती संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि यामधील ज्याचं पूर्वीचं नाव लिपिक होतं, आता नाव बदललेलं आहे. तर त्या पदासंदर्भात परीक्षा झाली होती. त्याची फर्स्ट आन्सर की लागलेली आहे. पण तुमचे हे अंतिम मार्क आहेत का? तर नाही, तुमचे हे अंतिम मार्क नाही. त्यामध्ये बदल होणार आहे. आता त्यामध्ये का बदल होणार आहे तेही आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. त्या नोटीसची माहिती घेऊ. त्यानंतर जाहिरातीमध्ये कोणकोणते पात्रतेसंदर्भात पॉइंट आहे, जसे की तुम्हाला परीक्षेत 90 मार्क मिळवणे आवश्यक आहे. 45% एक अट आहे. तर ह्या बाबी जाणून घेऊ आणि सर्वात शेवटी आपण पाहूया कट ऑफ. ज्यांना आता कट ऑफ पाहण्यासाठी ज्यांनी व्हिडिओवर क्लिक केलेला असेल, ते हा व्हिडिओ समोर देखील घेऊ शकता. पण त्यांना जाहिरातीमधल्या काही बारीक बाबी ज्या आहेत, त्या जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. तर आपण थोडक्यात जे आहे त्या पाहूया. इथे पहा, हायलाइटेड पॉइंट हा आहे. तथापि तांत्रिक काही कारणास्तव उपरोक्त कालमर्यादा वाढवण्यात येऊन उत्तर तालिकेवरील आक्षेप म्हणजे ऑब्जेक्शन नोंदवण्याकरिता ऑब्जेक्शनचा टॅब जो आहे तो तुम्हाला 22 डिसेंबरपर्यंत सुरू राहील. सरळ शॉर्टकटमध्ये याचा असा अर्थ होतो की फर्स्ट आन्सर की लागली, त्यानंतर ऑब्जेक्शन घेण्याची म्हणजे एखादा प्रश्न असतो किंवा एखादं ऑप्शन असतं ते चुकीचं असतं. तुम्हाला असं वाटतं की समोरची जी कंपनी आहे तिने उत्तर चुकीचं दिलेलं आहे आणि तुमचं उत्तर योग्य आहे, तर त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. प्रश्नामध्ये काही डाऊट्स असले प्रश्नावर देखील ऑब्जेक्शन घेऊ शकता, ऑप्शनवर देखील ऑब्जेक्शन घेऊ शकता. अशा पद्धतीने तो प्रश्न रद्द होतो आणि जे काही प्रश्न रद्द होतील, कारण की बऱ्याच शिफ्ट झालेल्या आहेत, तर एका दिवशी 3-3 शिफ्टमध्ये आपले पेपर होतात. तर साहजिकच आहे काही प्रश्न त्यामध्ये नक्कीच चुकीचे असू शकतात. ते प्रश्न जर रद्द झाले तर सर्व विद्यार्थ्यांना त्याचे गुण देण्यात येतात आणि माहिती आहे आपल्याला एका प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे 2 गुणांमध्ये वाढ होऊ शकते. तर पहिला बदल आहे हा तुमच्या मार्कांच्या संदर्भात. जर का प्रश्न रद्द झाले तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. मग तुम्ही तो प्रश्न अटेम्प्ट केलेला असो नसो, 2 गुण जे आहेत ते सर्व त्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांना देण्यात येतात. हे आपण मागील परीक्षांवरून पाहिलेलं आहे आणि तसंच यामध्ये सुद्धा होईल असं आपल्याला वाटतं. तर पहा, 2 प्रश्नांची या ठिकाणी वाढ होऊ शकते. 2 मार्कांची वाढ होऊ शकते एका प्रश्नाची, जर प्रश्न रद्द झाले तर. आणि जर 2, 3, 4 प्रश्न रद्द झाले तर मग सांगूच नका. कारण की आपण तलाठी भरतीमध्ये पाहिलं होतं की जवळपास बऱ्याच प्रश्नांची उत्तरं बदलली होती. आरोग्य भरतीमध्ये पाहिलं, बरेच प्रश्न रद्द करण्यात आले होते. तब्बल एका शिफ्टला जलसंपदा विभागात सुद्धा 4 ते 5 प्रश्न रद्द करण्यात आले होते आणि याचे मार्क्स पहा किती होतात, 8 आणि 10 मार्क. तर काय बदल होईल हे सध्या सांगता येणार नाही. ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर जी सुधारित उत्तर तालिका येणार आहे त्यानुसार तुमचा जो आहे तो रॉ स्कोर ठरेल. आता हा झाला महत्त्वाचा पॉईंट. ऑब्जेक्शन जर तुम्हाला वाटत असेल तर 22 डिसेंबरपर्यंत तुम्ही ते घेऊ शकता. हे झाली पहिली बाब. आता जाऊया आपण आपल्या जाहिरातीकडे की लिस्टमध्ये येण्यासाठी म्हणजे जी गुणवत्ता यादी आहे किंवा मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला किमान किती मार्क आवश्यक आहे, तर ती बाब दिलेली आहे त्यांनी जाहिरातीमध्ये. आता आपण ओपन करूया जाहिरात. तर पहा मित्रांनो, ही आपण जाहिरात ओपन केलेली आहे. सुधारित जाहिरात आहे. कार्यकारी सहाय्यक, पूर्वीचं नाव ज्याचं लिपिक होतं. आता त्यामध्ये तुमचा हा पेपर झालेला आहे. पेपरबद्दल तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. पण सर्वात महत्त्वाचा जी-आर आहे तो म्हणजे हा 2022चा हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जी-आर आहे. 4 मे 2022चा हा जी-आर आहे आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे की यामधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी किमान एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. याचा अर्थ असा होतो की 100 पैकी तुम्हाला 45% मिळवणे आवश्यक आहे. तुमची परीक्षा जर 200 गुणांची असेल तर तुम्हाला 90 मार्क मिळवणं कंपल्सरी आहे. कशामध्ये? गुणवत्ता यादीमध्ये तुमचा समावेश होण्यासाठी. जर या ठिकाणी तुम्हाला 88 किंवा 86 किंवा 89 जरी पडले नॉर्मलायझेशन वगैरे होऊन म्हणजे कमी जास्त होऊन, तर तुमचा जो आहे तो समावेश लिस्टमध्ये केला जाणार नाही. म्हणून सर्वात पहिली अट ती म्हणजे 90 प्लस मार्क ज्यांना आहेत त्यांनीच याचा विचार करावा. आता काही जण म्हणतील की आम्हाला 90 मार्क नाही, पण हे तुमचे अंतिम मार्क आहे का? नाही, कारण की ही फर्स्टच आन्सर की आहे. यानंतर सेकंड आन्सर की लागणार आहे आणि ती सुधारित उत्तर तालिका लागल्याच्या नंतर नॉर्मलायझेशन होणार आहे. कारण की नॉर्मलायझेशनचा सुद्धा खाली आपल्याला उल्लेख दिसतोच. तर पहिली बाब ही की 90 पेक्षा जास्त गुण तुम्हाला असणे आवश्यक आहे. दुसरी बाब आहे, इथे पहा खाली त्यांनी दिलेलं आहे की एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये किंवा अनेक दिवसात एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घ्यावी लागली तर परीक्षेचा प्रथम दिवस ते अंतिम दिवस तसेच सत्र 1 ते अंतिम सत्र याबाबत सामान्यीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन मेथड करण्यात येईल. सामान्यीकरण प्रक्रियेचे सूत्र खाली त्यांनी दिलेले आहे. तर नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे. आता तुमची लागलेली आहे फर्स्ट आन्सर की, त्यानंतर तुमची लागेल सेकंड आन्सर की. त्यावर सुद्धा काही वेळेस ऑब्जेक्शन घेण्यात येतं, जसं की आपण तलाठी भरतीमध्ये पाहिलं 3-3 आन्सर की आपल्याला लागलेल्या दिसलेल्या आहे. तर एक आन्सर की लागलेली आहे, दुसरी आन्सर की लागेल. त्यानंतर तुमचं होईल नॉर्मलायझेशन आणि नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर जी अंतिम गुणवत्ता यादी येणार आहे किंवा मार्क लिस्ट येणार आहे म्हणजे मार्क असतील आणि विद्यार्थ्यांची नावे असतील, ते तुमचे अंतिम मार्क असतील आणि तेच तुम्हाला मेरिटमध्ये कामी पडणार आहेत. तर पहा, एक म्हणजे सेकंड आन्सर की लागेल. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर काही प्रश्न रद्दही होऊ शकतात, त्यामुळे तुमचे मार्क कमी जास्त होऊ शकतात. या ठिकाणी जर नॉर्मलायझेशन झालं तर कोणाकोणाचे मार्क सुद्धा वाढू शकतात आणि नॉर्मलायझेशन आपण पाहिलं तलाठी भरतीमध्ये बरंच झालेलं होतं 20 आणि 30 मार्कांचं. तितकं तर इथे होणार नाही, पण साधारणतः 10 मार्कांपर्यंत सुद्धा नॉर्मलायझेशन होऊ शकते.
तर हा आहे एक अंदाज नॉर्मलायझेशन बाबतचा. म्हणून तुम्हाला फर्स्ट एन्सरनुसार मिळालेले गुण हे अंतिम नाही. त्यावर तुम्ही ते मान्य करायला नको, कारण की त्यामध्ये नक्कीच बदल होऊ शकतो. एकतर ते कमी होऊ शकतात किंवा जास्तही होऊ शकतात. आफ्टर नॉर्मलायझेशन अंतिम तुमचा स्कोर काय आहे तो तुमच्या रिझल्टसाठी कामं ठरेल. आता जाऊया आपण आपल्या एक्सपेक्टेड कट ऑफकडे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जो कट ऑफ आहे, मी कोणी भविष्यकार नाही की मी जे सांगेल तसाच कट ऑफ निघणार आहे. पण गेल्या काही परीक्षा पाहिल्या, पेपरची काठिण्य पातळी पाहिली, पेपरचा पॅटर्न पाहिला आणि ज्या काही भरत्या झाल्या त्यांचे जर आपण कट ऑफ पाहिले तर सरासरी आपल्याला जे कट ऑफ लागताना दिसले तो आपण ॲव्हरेज काढलेला आहे. आणि या परीक्षेमधले पॅटर्न जर पाहिला तर जी जे आहे ते विद्यार्थ्यांना कठीण गेलं. मराठी व्याकरण असो, रिझनिंग असो, हा पार्ट नक्कीच मार्क घेणारा असतो. त्यानंतर इंग्लिशचा नंबर लागतो आणि जी जे आहे ते सर्वात टफ यामध्ये विचारण्यात आलेलं आहे. टफ म्हटल्यापेक्षा त्याचा व्हास्ट सिलेबस या ठिकाणी त्यांनी विचारला. जास्तीत जास्त मुलांना होती की मुंबईवर आधारित जास्त प्रश्न येतील, पण तसे काही अपेक्षित प्रश्नांप्रमाणे प्रश्न आले नव्हते. त्यामुळे नक्कीच स्कोर जो आहे तो कमी जाऊ शकतो. एखाद्याला हा कट ऑफ कमी वाटू शकतो, एखाद्याला हा कट ऑफ जास्तही वाटू शकतो. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं मत काय ते देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये बिनधास्तपणे कमेंट करू शकता. आता पाहूया आपण कट ऑफ. यामध्ये महत्त्वाचं असं की एन-टीमधील आपण सामान्य कॅटेगरीचा कट ऑफ पाहत आहोत. ज्या काही महिला वर्ग असतील तर त्यांनी याच्यापेक्षा 10 गुण कमी पकडले तरी चालतील. आणि जे काही स्पोर्ट पर्सन आहेत किंवा हँडिकॅप पर्सन आहेत त्यांचा कट ऑफ याच्यापेक्षाही कमी जाणार आहे नक्कीच. तर पहा, एन-टी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर 148 ते 154 दरम्यान एन-टी कॅटेगरीचा कट ऑफ लागू शकतो. जे काही त्यांचे गट आहे ए-बी-सी-डी तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला त्यामध्ये आपल्याला बदल दिसेलच. नंतर पहा, दुसरं आहे एस-बी-सी कॅटेगरी. इथे आपल्याला 150 ते 154 दरम्यान कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील कॅटेगरी जर पाहिली तर ती आहे एस-सी-बी-सी. एस-सी-बी-सीच्या कॅटेगरीचा सुद्धा 152 ते 156 दरम्यान कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर पुढील कॅटेगरी आहे ती म्हणजे ई-डब्ल्यू-एस. तर ई-डब्ल्यू-एसचा कट ऑफ जो आहे तो 150 ते 154 दरम्यान लागू शकतो. ई-डब्ल्यू-एस आणि एस-सी-बी-सी यांचा जो कट ऑफ आहे यामध्ये आपल्याला जास्त फारसा बदल दिसणार नाहीये. ई-डब्ल्यू-एसचा कट ऑफ जो आहे तो आपल्याला ओपन आणि एस-सी-बी-सीच्या जवळपासच लागलेला दिसू शकतो. इव्हन ओबीसीपेक्षा सुद्धा ई-डब्ल्यू-एसचा कट ऑफ कमी लागण्याची शक्यता आहे, कारण की यावेळेस आपल्याला माहितीच आहे की एस-सी-बी-सी कॅटेगरी तयार झालेली आहे. त्यामुळे विभागणी झाली त्यामध्ये झालेली आहे ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीची. तर नक्कीच ई-डब्ल्यू-एसचा कट ऑफ जो आहे तो 150 ते 154 दरम्यान लागण्याची शक्यता आहे. नंतर पहा, एस-टी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर 144 ते 148 या दरम्यान कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. नंतर एस-सी कॅटेगरी जर पाहिलं तर 146 ते 150 या दरम्यान कट ऑफ लागू शकतो. ओबीसी जर पाहिलं तर 152 ते 156 या दरम्यान कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर ओपन कॅटेगरी जर पाहिलं तर 156 ते 160 पर्यंत एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो लागू शकतो. आपण पुन्हा रिवाईज करूया. ओपन 156 ते 160, ओबीसी जर पाहिलं तर 152 ते 156, एस-सी जर पाहिलं तर 146 150, एस-टी आहे 144 ते 148, ई-डब्ल्यू-एस आहे 150 ते 154 दरम्यान आणि एस-सी-बी-सी जो आहे तो 152 ते 156 दरम्यान, एस-बी-सी आहे 150 ते 154 दरम्यान, एन-टी जे आहे ते 148 ते 154 दरम्यान आणि महिला वर्ग जो आहे तो याच्यापेक्षा 10 मार्क कमी आणि स्पोर्ट पर्सन, हँडिकॅप पर्सन, जे काही प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, प्रोजेक्ट अफेक्टेड जे काही पर्सन्स असतील त्यांचा कट ऑफ सामान्य कॅटेगरीपेक्षा कमी जाणारच आहे. तर पहा मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमचे काही मतं असतील तेही तुम्ही बिनधास्तपणे कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. नमस्कार.